एक संत ज्यांनी लहान मुलाला खांद्यावर घेऊन गिरनारच्या हजारो पायऱ्या अर्ध्या तासात चढल्या. एक हाक आणि शेकडो साधू समोर आले. अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले एक अद्भुत संत ज्यांच्या प्रत्येक कृतीत दिव्यता आणि करुणा दिसते, जे समजण्या पलीकडचे पण अनुभवण्यास मात्र खरे होते. हे आहेत पुण्याचे श्री शंकर महाराज. आणि आज आपण शंकर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त खास त्यांच्या अविश्वसनीय कथा जाणून घेणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलवर शंकर महाराजांची आरती व स्तवन उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते दोन्ही व्हिडिओ देखील तुम्ही अवश्य बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पुण्यातील स्वारगेटकडून कात्रजकडे जाणाऱ्या मार्गावर स्वारगेटपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर पद्मावती मंदिर पासून थोडंसं पुढं गेल्यावर एक मठ आहे, श्री शंकर महाराजांचा मठ. येथे शंकर महाराजांची समाधी आहे. पुण्यामध्ये शंकर महाराजांचे वास्तव्य अनेक वर्षे होते. शंकर महाराज म्हणजेच भगवान शंकर, श्री स्वामी समर्थ व अष्टावक्र ऋषी म्हणजेच दत्त या तिघांचे अवतार आहेत. महाराजांच्या सर्व कृती विलक्षण वाटतात. त्यांच्या कृपेने ज्या घटना घडतात त्या कोणाच्या लक्षात येत नाहीत. कितीही बुद्धिमान असला, चिकित्सक असला तरी मानवी बुद्धीला मर्यादा आहेतच. सर्व भक्त त्यांच्या लीला पाहून अगदी थक्क होत असत. खरंच शंकर महाराज म्हणजेच भगवंताचा लीलाविलासच म्हणता येईल. शंकर महाराजांची जन्मकथा सुद्धा तितकीच अद्भुत आणि विलक्षण आहे. नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचं छोटंसं खेडेगाव आहे. अंतापूर गावात एक चिमणाजी नावाचा निष्ठावंत शिवभक्त राहत होता. घरी त्याच्या कशाचीच वाढ नव्हती. फक्त एकच खंत होती, पुत्र संतान घरी नव्हतं. परंतु त्यांना असे कधी वाटले नाही की आपण एवढे शिवभक्त आहोत तरीही शिव आपली इच्छा पूर्ण का करत नाही. एके दिवशी पहाटे एक दिव्य तपस्वी स्वप्नात आले. त्यांनी दिव्य दृष्टांत दिला. चिमणाजी झटपट उठ, अंतापूर गावाच्या शेजारी दावल मालिक नावाचे पीर आहे. तेथून तू नजर टाकलीस तर झाडीत तुला वाघ दिसतील. वाघाच्या घोळक्यात निजलेले तुला एक बालक दिसेल. आजच तेथे जाऊन बालक घेऊन घरी ये आणि त्याचा सांभाळ कर. चिमणाजी व त्याची पत्नी स्नान करून पूजा उपासना करून ओम नमः शिवाय जप करत झपझप चालू लागले. जे जे दृष्टांतात पाहिले ते सर्व त्यांना प्रत्यक्ष दिसू लागले. एक वाघीण बाळावरती उभी राहून दूध पाजत होती. चिमणाजी निर्भय होऊन पुढे गेले. त्याने बालकाला उचलले व अंतापुरी परतले. हेच ते शंकर महाराज. आता आपण जन्मकथा ऐकली, पण पुढील कथा देखील तितकीच वेगळी आहे. शंकर महाराज एकदा नगरला जात असताना नगरहून भक्तांच्या समवेत गिरनारला जायचं सर्वांचं ठरलं. महाराज नगरला ज्या भक्ताच्या घरी राहायला होते त्यांचा मुलगाही गिरनारला जाण्यासाठी बरोबर घेतला. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी मध्यरात्री सर्वजण आले. तेव्हा महाराज सर्वांना म्हणाले, आपल्याला पर्वताच्या शिखरावर 10,000 पायऱ्या चढून जायचं आहे. महाराजांची आज्ञा झाली. मंडळी चालू लागली. महाराजांनी बरोबर घेतलेला मुलगा चालण्यास काही तयार होईना. मग महाराजांनी त्याला खांद्यावर घेतलं व झपझप पावले टाकीत 10,000 पायऱ्या ओलांडत अर्ध्या तासात गिरनार शिखरावर ते पोचले. ज्यांना मदतीशिवाय एक पाऊलही टाकणं शक्य नाही त्या अशा शंकर महाराजांनी मुलास खांद्यावर घेऊन 10,000 पायऱ्या चढल्या. महाराज 8 दिवस वरती पर्वतावर होते. तेव्हा ते 8ही दिवस वाघासोबत निर्भयपणे फिरत होते. महाराज जेव्हा परत येणार होते तेव्हा सर्व वाघ निघून गेले. ह्या सर्व गोष्टी बघून भक्त सर्व आश्चर्यचकितच होत होते. शेवटच्या दिवशी महाराजांच्या मनात आलं, आपण साधूंना जेवण द्यावं. त्यांनी शंख फुंकला. दत्तात्रेयांच्या स्थानाजवळ स्वयंपाक झाला. सगळेजण जेवायला बसले. कणकेचा गोळा नारळ एवढा मोठा होता आणि प्रत्येक साधू 75 ते 80 गोळे सहज खात होते. भक्त आश्चर्यचकितच झाले.
साधूंनी सांगितलं, जेव्हा अवधूत येतात तेव्हाच आम्ही जेवतो, नाहीतर आमचा आहार वायुभक्षण असतो. इथं त्यांना असं सुचवायचं आहे की शंकर महाराज म्हणजेच अवधूत आहेत. महाराज स्वतः वाढत होते. एकूण पंक्ती किती होत्या, किती साधू जेवले, अन्न किती लागले, अन्न कोणी शिजवले, धान्य किती लागले, धान्य कोणी दिले, इतक्या अवघड पायऱ्या चढून कोणी आणले, स्वयंपाकासाठी बाकी सामान सगळे कोणी आणले, साधूंना कोणी बोलवलं, साधू हे कुठले होते, साधूंना हे कसे कळले, भोजन व्यवस्था कशी झाली, एवढ्या पंक्ती वाढल्या कोणी, पाने काढून पंक्ती मांडल्या कोणी, स्वयंपाक पात्रे आवरायची कोणी, पाहुण्यांची व्यवस्था कशी करायची, रात्री प्रकाश व्यवस्था कशी, अशी एकूण 21 प्रश्न अनुत्तरित आज देखील आहेत. आणि ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे एकच, म्हणजे शंकर महाराज. अशी महाराजांकडे प्रचंड शक्ती आणि दैवी युक्ती होती. त्यांच्या लीला अगाध होत्या. शंकर महाराज अनेक भक्तांना नेहमी सांगत असत की श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांची सेवा नेहमी करा, म्हणजे ती मला नक्कीच पोचेल. शंकर महाराज अक्कलकोट महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करत. अक्कलकोट स्वामी महाराज यांच्याबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता. म्हणूनच ते म्हणत, जिथे स्वामी तिथे मी. एकदा काय झालं, महाराज अचानकच मंदिरातून उठले आणि सातार रोडने झपझप चालू लागले. तेथे थोड्या वेळ अंतरावर महाराज थांबले. त्यांना तिथे खूप छान अशी जागा दिसली. गावापासून दूरही होती, पद्मावती मातेच्या जवळही आहे. सर्व परिसर विलक्षण रम्य आहे. बस इथंच मी समाधी घेणार, असं ते सर्व भक्तांना म्हणाले. काही वेळ महाराज तिथंच पारावर बसले आणि ध्यानस्थ झाले. आणि त्यांनी भक्तांना स्पष्ट सांगितलं, वैशाख शुद्ध अष्टमी शके 1869 सोमवारी मी समाधी घेणार. अष्टमीचा दिवस उगवला. पहाटेच महाराजांकडून संदेश आला, पुढील सोय करा, ही आत्मज्योत आता बाहेर पडत आहे. आजही अनेक भक्तांना महाराजांचे अनुभव येतात. अनेकांना संकटातून त्यांनी वाचवलेलं आहे. अशा या दिव्य संतांच्या कथा जितक्या ऐकाल तितक्या कमीच पडतात. त्यांच्या चरणी प्रेमाने नतमस्तक होणे हाच खरा मार्ग म्हणता येईल. श्री शंकर महाराजांची कृपा सर्वांवर राहो, ही आपण शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात. जर तुम्हाला श्री शंकर महाराजांची आरती आणि शंकर महाराजांचं स्तवन ऐकायचं असेल तर माझ्या चॅनलवर ते उपलब्ध आहे. त्याचबरोबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या दोन्ही व्हिडिओची लिंक देत आहे. त्यामुळे तर दोन्ही व्हिडिओ नक्की बघा. महाराजांच्या सेवेत आणि नक्कीच सहभागी व्हा. श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज की जय. नमस्कार.